दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार अशा असंख्य अपडेट्स आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून या बघायला मिळाल्या। परंतु अजूनही देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असो अद्याप देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्राप्त झालेला नाहीये। शासन नुसतं घोषणा करते का असा प्रश्न शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात विचारला जात होता। असं असलं तरी शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे पैसे देण्याचा अखेर निर्णय हे आज केला आहे आणि निधीही मंजूर करत महत्त्वाचं म्हणजे शासनाने अखेर तारीख फिक्स केली आहे। म्हणून आता तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची 2,000 रुपयाची वाट पाहायची अजिबात ही गरज लागणार नाहीये। नेमकी काय महत्त्वाची अपडेट ही समोर येत आहे तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच आपण जर चॅनलवरती नवीन आलेली असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। पंजाब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला, सोबतच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील तशाच प्रकारची परिस्थिती ही आपल्याला बघायला मिळाली। तेथील मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाकडे मदतीची मागणी केली होती आणि केंद्र शासनाने मदतीचा हात पुढे करत तेथील तिन्ही राज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता जो दर 4 महिन्यांनी मिळत असतो तो तेथील शेतकऱ्यांसाठी लवकरच वितरित केला आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला। पण महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे। तरीही देखील शासनाने महाराष्ट्रावर लक्ष दिले नव्हते। परंतु पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जो 26 सप्टेंबर 2025 रोजी पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या तिन्ही राज्यामध्ये मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा शेतकऱ्यांमधून शासनाच्या प्रति अविश्वास दिसत होता आणि नाराजी देखील व्यक्त केली जात होती। ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने केंद्राकडे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लवकर महाराष्ट्रामध्ये वितरित करावा अशी मागणी केली असता गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राची पाहणी केली आणि पाहणी केल्याच्या नंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान बघता केंद्र शासनाने अखेर आज निधी महाराष्ट्रासाठी मंजूर केला आहे आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जो दर 4 महिन्यांनी मिळत असतो तो अखेर लवकर देण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने घेतला आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पैसे सर्वांच्या बँक खात्यामध्ये येणार नसून ज्यांनी अद्याप देखील शासनाने वारंवार सांगितल्याच्या नंतरही देखील ई-केवायसी केली नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असो याचे पैसे तुम्हाला राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार नाहीये। म्हणून जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर आत्ताच ई-केवायसी करून घ्या। आणि आपण जर महत्त्वाचं बोलायला गेलो तर आता हे नेमकी पैसे मिळणार कधी आहे तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुम्हाला येत्या 21 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आधीच तुमच्या बँक खात्यावरती शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती ही समोर येत आहे। परंतु शासनाने काही तांत्रिक अडचणींचं कारण देत तारीख फिक्स करता आलेली नाही असं सांगितलं आहे। तरी 21 ऑक्टोबर पर्यंत जास्तीत जास्त पैसे येईल असं त्यांनी सांगितलं आहे। आता खरंच 21 ऑक्टोबरला हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येते का ते बघावे लागेल। यावरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।